हे ऐकलंय का? हं. कालपर्यंत पुण्याच्या पावसाचा जो 130 वर्षांचा विक्रम अबाधित होता ना, अरे बापरे. तो विक्रम एका रात्रीत अक्षरशः वाहून गेलाय. हो ना. आजच्या या सखोल चर्चेत हं. आपण अशाच 5 मोठ्या बातम्यांचं विश्लेषण करणार आहोत. हं. या बातम्या फक्त रोजचे मथळे नाहीत, तर बदलणाऱ्या जगाचे थेट पुरावे आहेत. अगदी बरोबर. आणि हवामानातील टोकाचे बदल, ते मानवी मेंदूच्या अफाट क्षमतांपर्यंत पण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आपण पुण्याच्या पावसापासूनच सुरू करूया. हं. रस्ते पाण्याखाली गेले, भयानक ट्रॅफिक जॅम आणि वरून वीज पुरवठा पण खंडित. आणि यात भर म्हणून भारतीय हवामान विभागाने म्हणजे IMDने पुढील काही दिवसांसाठी येल्लो अलर्ट दिलाय. थांबा, मला एक सांगा, हं. हा येलो अलर्ट नेमका काय प्रकार असतो? आपण बातम्यांमध्ये अनेकदा ऐकतो. येलो अलर्ट म्हणजे धोका आहे, लगेच सुरक्षित स्थळी पळा असं नसतं. त्याचा तांत्रिक अर्थ आहे सतर्क रहा आणि अपडेट्सवर लक्ष ठेवा. पण इथे चक्रावून टाकणारी गोष्ट दुसरीच आहे. म्हणजे काय? पुण्यातल्या महापुरापेक्षाही वेगळं काय घडलंय का? हो, कारण एका बाजूला पुण्यात पाण्याचा असा महापूर होता आणि बरोबर त्याचवेळी दिल्लीत भयंकर धुळीचं वादळ आलं होतं. अरे बापरे, म्हणजे तिथे दृश्यमानता एकदम शून्यावर गेली असेल. हो ना, दिल्लीसाठी पण IMDचा येलो अलर्ट होताच. एका बाजूला महापूर आणि दुसऱ्या बाजूला धुळीचं वादळ. हे म्हणजे निसर्गाचे एखाद्या रागीट व्यक्तीसारखे दोन टोकाचे मूड स्विंग वाटत नाहीत का? नक्कीच वाटतात. पण हे फक्त मूड स्विंग किंवा योगायोग नाहीये. हे निसर्गाचे धोकेचे संकेत आहेत. जेट स्ट्रीम्समध्ये होणारे बदल आणि जागतिक तापमान वाढ हे याचं मुख्य कारण आहे. अच्छा, म्हणजे तापमान वाढतं तेव्हा वातावरणात अधिक ओलावा धरून ठेवण्याची क्षमता निर्माण होते, बरोबर? ज्यामुळे असा अचानक मोठा पाऊस पडतो. अगदी अचूक. आणि दुसरीकडे कोरड्या भागात वाऱ्याचे प्रवाह अनपेक्षितपणे बदलतात. त्यातूनच अशी अचानक धुळीची वादळं तयार होतात. म्हणजे निसर्गाची ही स्वतःची एक नवी आणि विस्कळीत व्यवस्था तयार होत आहे. आणि या विस्कळीतपणाचा विचार केला तर आपल्या दैनंदिन व्यवहारात पण सध्या असाच गोंधळ दिसतोय. म्हणजे गुड फ्रायडेच्या सुट्टीबद्दल चालू आहे का? हो, बरोबर. गुड फ्रायडे निमित्त अनेक राज्यात बँका बंद आहेत, पण सगळ्याच राज्यात सुट्टी नाहीये. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी खात्री करणं खूप महत्वाचं झालंय. पण खरं सांगायचं तर भौतिक बँका बंद असल्या तरी आजच्या काळात त्याचा फारसा फरक पडत नाही. ऑनलाईन सेवा आणि डिजिटल बँकिंगमुळे फोनवरून सारे व्यवहार सुरळीत सुरू असतात. मला वाटतं हे 100% खरं नाहीये. आपण कितीही UPI वापरत असलो तरी लाखो रुपयांचे चेक क्लिअरन्स किंवा मोठ्या कर्जांच्या मंजुऱ्या या गोष्टी भौतिक बँका बंद असल्यावर खोळंबतातच. हो, हे